हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 9.3 पाहणार आहोत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या गोलाच्या त्रिज्या दर्शवतात. तर आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि घनफळ हे दोन गोष्टी शोधायच्या आपल्याला. तर पहिली त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 4 सेमी. त्रिज्याला आपण इंग्लिशच्या आर लिटर दर्शवतो, ती 4 सेमी दिली. आता आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहायचं आहे. गोलाचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 4 पाय आर वर्ग. आपल्या इथं पायची किंमत आहे 3.14, तीच घ्यायची आपल्याला. 4च्या जागी 4 लिहिलं, ह्या पायच्या जागी 3.14 घेतलं, आर च्या जागी हे 4 घेतले आणि त्याचा वर्ग केला. 4 गुणिले 3.14, 4चा वर्ग येते 16. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तुम्ही. पहिले आपण 4चा वर्ग 16. हा, मग आता याचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. ते गुणाकार येते 200.4 सेमी असं आपल्याला उत्तर भेटेल. आता गोलाचे घनफळ काढू. गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय आर घन. 4च्या जागी 4, 3च्या जागी 3, पायची किंमत 3.14 आपल्याला दिल्यामुळं तीच किंमत घ्यायची आपल्याला. 22/7 नाही घ्यायची. आणि हे आरचा घन म्हणजे 4चा घन. 4/3 गुणिले 3.14 गुणिले 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4. आता हे सगळ्यांचे जर आपण कॅल्क्युलेशन केले तर उत्तर येते 267.95 असं आपल्याला उत्तर भेटेल. ठीक आहे. तर पहिले आपण त्रिज्या घेतली 4. आता आपल्याला त्रिज्या घ्यायची आहे 9 आणि आपल्याला उत्तर करायचं आहे. दुसरं आपल्याला त्रिज्या घ्यायची. त्रिज्या आर बरोबर 9 घ्यायचं. गोलाचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहायचं आपल्याला. गोलाचे वक्र पृष्ठफळ आहे 4 पाय आर वर्ग. 4च्या जागी 4, पायची किंमत 3.14 लिहायची. आरचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग. आर इथे 9 आहे. तर 4 गुणिले 3.14, 9चा वर्ग येते 81. 9 81. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचे गुणाकार करायचा. ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर 1017.36 सेमी असं उत्तर आहे. आणि आता गोलाचे वक्र पृष्ठफळ झाले. गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ काढायचं. त्याचं सूत्र आपण आताच लिहिल्याप्रमाणे 4/3 पाय आर घन. त्याचं सूत्र 4च्या जागी 4, 3च्या जागी 3, पायची किंमत 3.14 ठेवायची. आरच्या जागी 9चा घन. 4/3 जशाला तसं 3.14. 9चा घन म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9. 9 9 81 गुणिले 9 हे होते 729 उत्तर येते. घनपाठ करूनच ठेवा. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार जर तुम्ही केला, ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर येते तुमचं उत्तर 3052.08. याची कॅल्क्युलेशन मी आधीच केली, कारण कॅल्क्युलेशन करायला फार वेळ लागेल, त्याच्यामुळे मी आधीच करून ठेवलेलं आहे. चला पुढचा आपण प्रश्न पाहू. पुढचा आपल्याला त्रिज्या आर घ्यायची 3.5. त्रिज्या आर बरोबर 3.5 घ्यायचं. पहिलं आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ ते काढायचे. गोलाचे वक्र पृष्ठफळ आहे 4 पाय आर वर्ग. ते लिहून घ्यायचं. 4च्या जागी 4, पायच्या जागी 3.14 आणि 3.5चा वर्ग. 4 गुणिले 3.14 गुणिले 3.5 गुणिले 3.5. मग आपल्याला ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते आपल्याला 153.9
8,6 एवढं आपलं उत्तर येते 4 सेमी. ठीक आहे. आणि आता गोलाचे घनफळ काढायचे. गोलाचे घनफळ 4/3 पाय आर घन, 4च्या जागी 4, 4/3. पायची किंमत आहे 3.14 आणि हा आरची किंमत आहे 3.5चा घन. 4/3 3.14 3.5 गुणिले 3.5 गुणिले 3.5. ठीक आहे. कॅल्क्युलेशनला वेळ लागेल म्हणून मी डायरेक्ट पहिलेच आधीच कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहे, तेच मी उत्तर लिहितो. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यावर 179.50 सेमीचा घन लिहायचा. सेमीचा घन असं आपल्याला उत्तर लिहायचं. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे. आपण दुसरा प्रश्न पाहू. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, 5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोल आहे. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढा. म्हणजे अर्धगोलाचेच काढायचे आपल्याला. दुसरा प्रश्न आहे, त्रिज्या जी दिलेली आहे आपल्याला r बरोबर 5 सेमी अशी दिलेली आहे. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचे आणि एकूण पृष्ठफळ काढायचे. एकूण पृष्ठफळ अर्धगोलाचेच काढायचे. ह्या दोन गोष्टी काढायच्या. तर आपण पहिले काढू अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ अर्धगोलाचं आहे, पूर्ण गोलाचे नाही आहे. तर याचं अर्धगोलाचं येते 2 पाय r वर्ग. त्याचं सूत्र आपल्याला पाठच करायचे सगळ्याचे. 2च्या जागी 2, पायच्या जागी पायची किंमत तिथे दिली का बघायची. 3.14 दिलेली आहे. r इथं आपला 5 आणि त्याचा वर्ग. 2च्या जागी 2, ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथे 6.28. 5चा वर्ग येते 25. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्हाला तर उत्तर येते 157. त्याला याचा 4 सेमी असं उत्तर. आता एकूण पृष्ठफळ काढायचे. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढायचे. तर त्याचं सूत्र लिहून घ्यायचं. 3 पाय r वर्ग. 3च्या जागी 3, पायच्या जागी 3.14. r चा वर्ग आपल्याला माहीतच आहे. r चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. ह्या दोघं 3 गुणिले 3.14 गुणिले 5चा वर्ग येते 25. आता ह्या सगळ्यांचा जर गुणाकार जर तुम्ही केला तर येते 235.5 सेमी. नंतर शेवटी आपल्याला एक प्रश्न लिहायचा. भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ 157 सेमी व एकूण पृष्ठफळ 235.5 सेमी एवढं आहे आपल्याला असं लिहायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे तिसरा. आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ दिले आणि त्याचे घनफळ काढायचे. तर मी प्रश्न लिहून घेतला. गोलाचे वक्र पृष्ठफळ उत्तरामध्ये आपल्याला करताना सुरुवातीला लिहायचं इन्फॉर्मेशन दिली आणि घनफळ काढायचे. तर वक्र पृष्ठफळ जे दिली आपण गोलाचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहू. त्याच्या किमती ठेवू. वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे की गोलाचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 पाय r वर्ग.
आता वक्र पृष्ठफळ 4, याची किंमत जी दिलेली आहे ती पाहायची पहिले. 3.14 आरचा वर्ग आरचा वर्ग आपल्याला माहिती नाही, आरचा वर्ग काढूत आपण. ठीक आहे, आता इथे जे गुणाकाराला आहे ते इथे जाऊन भागाकारला जाते. आता इथं पॉईंटच्या नंतर 2 आकडे असल्यामुळे इथे 2 झिरो द्यायचे आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, आणि हे पॉईंट हटवून टाकायचे. सॉरी, हे पॉईंट लिहायचं नाही आता. आता काय करायचं आपल्याला, याची कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले, याची कॅल्क्युलेशन काय केली तर तुम्हाला उत्तर येते इथे 175. याची कॅल्क्युलेशन केली तर किती येतं 15, 225 उत्तर येते याची कॅल्क्युलेशन केली. आता 225 कशाचा वर्ग आहे, वर्गमूळ घेऊ 225 हा वर्ग आहे 15चा, तर इथं 15 लिहिले. याचे कॅल्क्युलेशन करायचे व्यवस्थितपणे. ते 225 येतात आणि त्याच्यानंतर 225 हा आरचा वर्ग आहे. करायचे असले तर आपण करू तर 7 7 1 7 7 चोक 28 7चा इथं 0 आला आणि 7 3 21 उरले इथे किती 5 उरले. 7 7 49 नाही सॉरी 4 4 आहे ना, 4 सख 24 उरले 2 4 25 आणि हा 0. त्याच्यानंतर याला भागाकार केला तर 225 येतं. ठीक आहे, 225 येतं. भागाकार खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मी कॅल्क्युलेशन करत नाही आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला पाहिजे. येत नसेल तर आपले व्हिडिओ त्याच्यावर सेपरेट आहेत, ते पाहत जा. आता गोलाचे आपल्याला घनफळ काढायचे, ते काढू. गोलाचे घनफळ त्याचं सूत्र आहे 4/3 पाय आरचा घन. घनफळ असलं तर त्याचा घनच येईल. हा, ठीक आहे. 4/3 गुणिले पायची किंमत 3.14 आणि आरचा घन म्हणजे 15चा घन. 4/3 गुणिले 3.14 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 15. 3 1 3 3 5 15. 4 गुणिले 3.14 गुणिले 15 गुणिले हे 5 आणि हे 15. हे इकडे खाली मागे पुढे झालं. आता याच्या सगळ्याचे जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केले तर ते येतील तुम्हाला 14,130 घनसेमी येईल. सेमी. आणि शेवटी आपल्याला एक वाक्य लिहायचं, गोलाचे घनफळ. कारण आपल्याला गोलाचे घनफळ विचारले होते. गोलाचे घनफळ बरोबर 14,130 घनसेमी आपल्याला उत्तर मिळेल. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 केला. तो प्रश्न क्रमांक 4 पाहू. स्क्रीनशॉट काढून घ्यायची तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, पुढचा आपल्याला चौथा प्रश्न आहे. गोलाचे घनफळ दिलेले आहे, त्यांनी घनफळ दिलेलं आहे. तर गोलाचे वक्र पृष्ठफळ करायचे. मी इथे लिहून घेतले आहे. गोलाचे घनफळ त्यांनी दिलेलं आहे, हे आहे 38,808. तर आपल्याला गोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचे. तर गोलाचे घनफळ पहिले काढू आपण. गोलाचे, त्याच्यावरून त्रिज्या काढू, घनफळ त्याचं सूत्र आहे आपल्याला 4/3 पाय आर घन. हे 38,000 इथे. ठीक आहे, 4/3 पायची किंमत दिली का पाहायचं. 22/7 दिलेली आहे. 22/7 दिली, तीच लिहायची. आणि आरचा घन आपल्याला माहिती नाही. आता इथे जे छेदस्थानी ते अंशस्थानी जाणार, अंशस्थानी हे ते छेदस्थानी जाणार. हे 38,808 गुणिले 3 गुणिले 7. जे छेदस्थानी ते वरी गेले आणि जे वरचे आहेत ते आता आपण खाली घेऊ आणि आर आपण कॅल्क्युलेट करू. आता याला भागाकार देऊत आपण. याला 4 भाग दिला 1 आला, याला 4 भाग दिला 9, हातच्याले 2, 7 चोक 28, 0 आणि इथं 2. आता याला 2 भाग दिला, याला 11 भाग देऊ, 2 आले. 8 88 उरले 8 88 उरले 9.
अकरी 8 88 उरले 2 आणि 11 11 दोन्ही 22. ठीक आहे. आता याला अजून भाग दिला, याचं इथे 441. आता 441 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर r वर्ग. आता r चा घन. आता आपण हे पाहिलं तर हे 21 होतात आणि हे काय होतात, 21 गुणिले 21 येतात, हे की नाही, r वर्ग. r चा घन, r चा घन. मग आपल्याला घनमूळ घेऊन घनमूळ जर घेतले, ठीक आहे, मग r बरोबर काय येणार, हे 3 वेळेस आहेत तर त्याच्या जागी 1 वेळेसच आपल्याला लिहायचे आहे. ठीक आहे. किंवा याला जर केलं तर 7 गुणिले 3 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 असं उत्तर येते याचं. ठीक आहे. याचा जर अवयव पाडले आपण, मग त्यात सगळ्यापैकी एक एकच घ्यायचं, उत्तर आलं. आता गोलाचे वक्र पृष्ठफळ आपण काढू. गोलाचे वक्र पृष्ठफळ, त्याचं सूत्र लिहायचं आपल्याला 4 पाय r वर्ग. 4च्या जागी 4, 22/7, r आहे 21 चा वर्ग. 4च्या जागी 4, 22/7, 21 गुणिले 21, वर्ग आहे म्हणलं तर 2दा लिहायचं. इथं 7 1 7, 7 3 21, 4 गुणिले 22 गुणिले 3 गुणिले 21, याचं जर तुम्ही उत्तर काढलं ते 5544 असं उत्तर येते. मग गोलाचे वक्र पृष्ठफळ लिहायचे, म्हणून गोलाचे वक्र पृष्ठफळ 5544 असं आपल्याला सेमीचा वर्ग असं लिहायचं, किंवा चौसेमी असं पण लिहू शकता. ठीक आहे. शेवटचा 5वा प्रश्न पाहू. आपला 5वा प्रश्न आहे, अर्धगोलाचे घनफळ दिलेले आहे आणि त्याचा गोलाचा व्यास काढायला सांगितलं. पहिले आपण त्रिज्या काढू, तर मग त्रिज्यावरून आपल्याला व्यास सहज मिळेल. अर्धगोलाचे घनफळ, त्याचं सूत्र लिहायचं आपल्याला पहिले. त्याचं सूत्र आहे 2/3. पहा, अर्धगोल आहे, नाही तर 4/3 आपलं उत्तर कधी कधी चुकू शकेल. ठीक आहे. याचं घनफळ आहे 18,000 पाय. हे 2/3 जशा तसं, आणि पाय r चा घन. आता पाय जशा तसे ठेवतो, कारण इथं पाय आहे, इथं पाय आहे, कटून जातात. 18,000 हे खालचे जातात वरी आणि वरचे जातात खाली. 18,000 पाय आहेत. 18,000 पाय. त्याच्यानंतर हे खालचे छेदाला आहेत ते अंशाला गेलेत, आणि जे अंशाला आहेत ते छेदाला गेले. अंशाला पाय आहे आणि 2 आहेत ते छेदाला गेले. ठीक आहे. r चा घन. हे पाय कटले, हे पाय कटले, याला भागाकार दिला, 9 आले. 9,000 गुणिले 3 r चा घन. आता याचे जरा अवयव, हे 27,000 आले r चा घन. आता 27 कशाचा घन आहे, 3 चा घन आहे की नाही. 27 3 चा घन आहे. तर आणि 3 झिरोच्या जागी 1 झिरो लिहायचा. घनमूळ घेऊन r बरोबर काय येणार, 3 आणि हे 0. आपल्याला इथं r म्हणजे त्रिज्या भेटलेली आहे, पण आपल्याला त्रिज्या विचारली नाही, आपल्याला व्यास विचारला. व्यास d बरोबर 2 गुणिले r, म्हणजे डबल राहते. ठीक आहे. जेवढी त्रिज्या राहते त्याचा डबल व्यास राहते. म्हणजे पहा, इथून एवढी त्रिज्या आहे, हे 30 आहे, आपल्याला इथून एवढा पूर्ण व्यास किती असणार आहे, व्यास याच्या डबल असतो, तो 60 येणार आहे आपला. म्हणून गोलाचा व्यास 60 सेमी आहे असं आपल्याला उत्तर लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपला. पूर्णपणे आपण 9.3 केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.